शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण नेचर केअर फर्टिलायझर्सतर्फे आयोजित या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर उहापोह करणार आहोत आणि तो विषय आहे सेंद्रिय शेतीमधील टिकाऊ किंवा शाश्वत पर्यावरणपूरक कृषी उत्पादनांचा दर्जा, त्याची गुणवत्ता, त्याचं प्रमाणीकरण आणि त्यासंबंधी बाजारपेठेतल्या संधी. आता हा विषयच निवडण्याचं कारण काय असं जर थोडंसं तुम्ही बघितलं तर 19 तारखेला मी ज्या बीज स्वावलंबन या विषयावर आणि बीज संरक्षणावर जो काही उहापोह आपल्यासोबत केला होता त्याला जवळजवळ 32,000 शेतकरी, काही शेतीतले तंत्रज्ञ यांनी तो फेसबुक लाईव्ह व्ह्यू केला, कोणाला आवडला, कोणी शेअर केला आणि नेचर केअर फर्टिलायझर्सच्या नंबरवर खूप प्रश्न, काही सूचना अशा आल्या. त्याच्यातल्या काही माझ्यापर्यंत आल्या. काही लोकांना ज्यांच्याकडे माझा नंबर होता त्यांनी मला सरळ संपर्क केला आणि साधारण त्याचा एक गोषवारा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुळात आपण शाश्वत शेती विकासासंबंधी जी चर्चा करतो आहे आणि त्या क्षेत्रात काम करणारे विविध लोक, काही स्वयंसेवी संस्था, सरकारच्या काही योजना, काही खाजगी संस्था, काही माझ्यासारखे व्यक्तिगत सल्लागार म्हणून काम करणारे देशात किंवा परदेशात काही तंत्रज्ञ, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं आपण एका शाश्वत शेती विकासाचा जर विचार करत असू तर त्या शाश्वत शेती विकासामध्ये बियाण्याचं वेगळं महत्त्व, सरळ वाणांचं वेगळं महत्त्व, हे जेव्हा मी मागच्या वेळेला मांडलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही कारणमीमांसा करणं गरजेचं आहे की विविध लोक विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्याच्यातला हा नेचर केअर फर्टिलायझरचा प्लॅटफॉर्मवरनं मला बोलण्याची संधी मिळाली आणि 30-32 शेतकऱ्यांपर्यंत त्याच्यामार्फत माझे विचार पोचवण्याची संधी मिळाली. हाही एक चांगलाच भाग आहे असं मला स्वतःला वाटतं. आता मागच्या वेळेच्या माझ्या या सगळ्या उहापोहामध्ये काही मोठे महत्त्वाचे प्रश्न काही शेतकरी बंधूंनी हे मला विचारले होते आणि काही कंपनीच्या नंबरवर सुद्धा ते गेले होते. त्याच्यातले फक्त 2 महत्त्वाचे प्रश्न, बाकीचे सगळे उपप्रश्न आहेत, मी आत्ता थोडेसे घेतो आपल्या या विषयाला जाण्यापूर्वी. एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकरी बंधूंनी विचारलेला दिसतो, ते म्हणजे साधारणपणे असं दिसतं की जैविक शेतीमध्ये किंवा शाश्वत शेतीमध्ये हायब्रिड किंवा संकरित वाणांचा उपयोग हा फायदेशीर नाही का, असा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला जर माझ्या मागच्या वेळेच्या 19 तारखेच्या उहापोहामधला शेवटचा भाग आठवत असेल तर त्याच्यामध्ये मी अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. स्पष्टपणे म्हटलं होतं की संकरित वाण, हायब्रिड हे मुळामध्ये हाय इनपुट म्हणजे जास्त प्रमाणावर खतं, आता मुळात ती रासायनिक खतं, आणि त्याच्यामुळे हाय यील्ड म्हणजे जास्त उत्पादन, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये, जास्त उत्पादन देण्याच्या प्रक्रियेमध्ये कीड आणि रोगाला बळी पडण्याची शक्यता पण जास्त असते या हायब्रिड्सची. आणि आता मग असं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या हायब्रिडचा उपयोग जर आपण सेंद्रिय शेतीमध्ये केला तर हे मुळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकं किंवा रासायनिक खतांचा वापर न करता जर ही सेंद्रिय शेती करणार तर तिथे साधारणपणे असं लक्षात येईल की संकरित वाणांच्या उपयोगाच्या ऐवजी सरळ वाणांचा, देशी वाणांचा उपयोग हा जास्त किफायतशीर आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही लोकांनी असाही प्रश्न विचारला की जेनेटिकली मॉडिफाईड अशा पद्धतीच्या बियाण्यांमुळे मुळातच जे देशी वाण आहेत किंवा संकरित वाण सोडून जे मुळातले सरळ वाण आहेत त्यांनाही तर हो, नैसर्गिक परागीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जर समजा हे जे बीटीचं तत्व आहे ते या नैसर्गिक परागीकरणाच्या प्रक्रियेतनं आपल्या काही सरळ वाणांमध्ये किंवा
विशिष्ट प्रकारच्या देशी वाणांमध्ये जर परावर्तित झालं तर याही वाणांना त्या बेटीचा धोकाही पोचू शकतो, असंही एक शास्त्र सांगतं. आता प्रश्न असा आहे की याच प्रश्नांमध्ये गुंतून पडण्याच्या ऐवजी आपण सेंद्रिय किंवा शाश्वत शेतीच्या पर्यावरणपूरक कृषी उत्पादनांच्या संबंधीचं प्रमाणीकरण, त्याची गुणवत्ता, दर्जा आणि त्याच्या संबंधीच्या बाजारपेठेतल्या संधी याविषयी बोलणं हे अत्यंत मला महत्त्वाचं वाटलं. त्याचं पण कारण आपल्या मागच्या वेळच्या उहापोहामध्ये आहे. कारण काही शेतकरी बंधूंनी मला अतिशय चांगला फीडबॅक, ज्याला मी फोन करून दिला, काहींनी मला मेसेजेस केले, तो अतिशय महत्त्वाचा भाग मला असा वाटला की नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या किंवा अकोले भागातल्या एक शेतकरी भगिनी राहीबाई पोपेरे यांच्याकडे, सतीश कानवडे संगमनेर यांच्याकडे, तसंच अजय जाधव औरंगाबाद किंवा गवळी पंढरपूर यांच्याकडे देशी आणि सरळ वाणांच्या बियाण्यांची साठवणूक किंवा बँक आहे. तुम्हाला मागच्या वेळेला लक्षात आलं असेल, मी सांगितलं होतं की प्राध्यापक माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर काही अशा पद्धतीच्या बँक तयार करण्याचा प्रयत्न गेल्या 8-10 वर्षात झाला आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची गरज आहे असं मी माझ्या मागच्या वेळेच्या उहापोहात म्हटलं. आणि मला इतका आनंद होतो की शेतकरी बंधू आणि भगिनींनी माझ्यापर्यंत हा फीडबॅक दिला आणि ही नावं माझ्यापर्यंत आली की ज्यांच्याकडे अशा देशी वाणांचा, सरळ वाणांचा साठा आणि त्याची बँक केलेली आहे. शेतकरी बंधू एकमेकांमध्ये हे प्रमाण सेंद्रिय शेतीला एक चांगला अजून गती आणि त्याच्या बाजारपेठेसंबंधीचा विचार करण्याची आपल्याला खूप चांगली संधी मिळेल असं मला वाटतं. आता एक महत्त्वाचा आपण भाग याच्यात थोडासा लक्षात घेऊया की भारतात साधारणपणे गेल्या 10-15 वर्षात सेंद्रिय शेतीला प्राधान्यक्रम मिळतोय का, असा जर नुसता प्रश्न विचारला तर मला असं वाटतं सगळेच जण त्याचं उत्तर हो असं देतील. त्याचं कारण सरकारी योजना, राज्य आणि केंद्र सरकार, शेतकरी काही सरकारी संस्था, कृषी विद्यापीठं आणि या व्यतिरिक्त काही स्वयंसेवी संस्था याच्यामध्ये खूप मोठं काम करताना दिसतात. आणि त्याच्यामुळे भारतात सेंद्रिय शेतीचा प्राधान्यक्रम वाढलेला आहे एवढं मात्र निश्चित म्हणता येईल. पण आता मग त्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सेंद्रिय शेतीची व्याख्या ही प्रत्येकाची थोडी थोडी वेगळी असते. पण साधारण आंतरराष्ट्रीय पातळीवर, ज्याला आयोफार्म ही जी एक आंतरराष्ट्रीय या पद्धतीची संस्था सेंद्रिय शेतीसंबंधीची काम करणारी आहे, त्यांची व्याख्या काय आहे याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन बघितलं पाहिजे. तर आयोफार्मच्या व्याख्येनुसार सेंद्रिय शेती ही खरं म्हणजे एक अशा प्रकारची उत्पादन प्रणाली आहे ज्यात जमिनीचे, पर्यावरणाचे आणि लोकांचे आरोग्य जपले जाते. आता फार महत्त्वाचा भाग लक्षात घ्या, याला शेतीची एक प्रणाली असं म्हटलेलं आहे, शेती उत्पादन करण्याची एक प्रणाली. आता हानिकारक किंवा परिणाम करणाऱ्या घटकांपेक्षा ही शेती साधारणपणे पर्यावरण प्रक्रिया किंवा जैववैविध्य सांभाळून स्थानिक स्थितीनुसार चालणाऱ्या चक्रावर अवलंबून असलेली शेती करण्यावर या सेंद्रिय शेतीचा भर आहे. आता सेंद्रिय शेतीतलं उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले घटक वापरण्यावर साधारणपणे त्याचा भर असतो. आता हा मुद्दा थोडासा लक्ष देऊन ऐका. सेंद्रिय शेती ही अशा प्रकारची जर शेती आहे तर त्याच्यामध्ये एक भाग परत महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे की सर्टिफाईड इनपुट्स म्हणजे प्रमाणीकरण केलेल्या काही शेती निविष्ठा या जर शेतीमध्ये वापरल्या तरीसुद्धा त्याला सेंद्रिय शेती म्हटलं जातं. याच्यामध्ये काही रासायनिक खतं सुद्धा येतात ज्या निविष्ठा या प्रमाणीकरण केलेल्या असल्या पाहिजेत. आणि शेती उत्पादनामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये मॅक्सिमम रेसिड्युअल लेव्हल किंवा त्या विशिष्ट रसायनाचा एवढा भाग किमान जर समजा त्याच्या खाली त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये असेल तरीसुद्धा त्याला सेंद्रिय शेती म्हटलं जातं. आणि त्या सेंद्रिय उत्पादनाची सर्टिफिकेशन एक प्रोसेस आहे. आणि मग तसं जर समजा असेल तर मग तिथे थोडासा समजुतीचा घोटाळा किंवा गडबड होऊ शकते असं मला वाटतं. म्हणून हा मुद्दा मी जास्त स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ही मग एकच का, तर नैसर्गिक शेतीमध्ये मात्र निसर्गाच्या साथीने आणि रसायनांविना केलेली शेती ही
नैसर्गिक शेती आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सर्टिफाईड इनपुट्स म्हणजे प्रमाणित निविष्ठा वापरण्याला सुद्धा परवानगी आहे. आता समजा हा आपण थोडासा बारकाईने याचा जर समजा आपण विचार केला तर एक गोष्ट मग आपल्या अशी लक्षात येते की याचा उगम कसा झाला सेंद्रिय शेतीचा. तर खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर सेंद्रिय शेतीचा उगम हा पृथ्वी आणि माणूस यांच्यातलं सर्वोत्तम नातं जपण्याचं आणि ध्यासातून आणि काही कृतिशील लोकांच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नातून ह्या सेंद्रिय शेतीचा उगम झालेला आहे. आणि त्याचं प्रमाण हे गेल्या 10-15 वर्षात फक्त भारतात नाही सर्व जगात वाढताना दिसत आहे. आता त्याची खात्रीशीरता कशी की हे सेंद्रिय आहे का नाही आहे, तर त्याच्या खात्रीशीरतेसंबंधी पर्यावरण संवर्धन व उत्तम गुणवत्तेच्या अन्नाबाबत जागतिक समूहामध्ये सुद्धा अतिशय लक्षणीय संवेदनाक्षम लोक निर्माण झालेले दिसतात. त्याच्यामध्ये काही संस्था म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना किंवा FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे शेतीसंबंधीची जागतिक संघटना यांचे सुद्धा काही एकत्र याच्यासंबंधी प्रयत्न चाललेले दिसतात. आणि या पर्यावरणपूरक कृतिसाध्य करण्यासाठीच्या सेंद्रिय शेतीचा एक संभाव्य मार्ग आहे असं खूप मोठ्या प्रमाणावर ध्येय धोरणं ठरवणाऱ्या जागतिक नेत्यांना आणि तंत्रज्ञांना वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेतीचं प्रमाण हे जागतिक पातळीवर वाढलेलं दिसतं. आता नॅचरलीच किंवा नैसर्गिकरित्याच ग्राहकांना चांगल्या शेती प्रक्रियांची खात्री दिली गेली पाहिजे. त्याला काहीतरी एक प्रोसेस असणार, म्हणजे त्याला काहीतरी एक मार्ग असणार ज्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याचं प्रमाणीकरण हे कसं केलं जाईल यासंबंधी पण काही योजना आखल्या गेल्या. मात्र कीटकनाशकांच्या वापराशिवाय मर्यादित मान्यताप्राप्त कीटकनाशकांच्या वापरासह सुद्धा शुद्ध प्रक्रियांसह नैसर्गिक शेती ही सुरक्षित असते आणि सेंद्रिय शेती हा त्याचा एक भाग आहे असं मानणारे सुद्धा काही आणि काही योजनाकार असं म्हणतात. म्हणून त्यासंबंधीची भारतीय विचारधारा काय आहे हे शेतकरी बंधूंनो बघणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आता भारतीय विचारधारा असं शब्द वापरण्याचं कारण काय, तर जागतिक पातळीवर सेंद्रिय शेतीचा विचार आणि भारतातला सेंद्रिय शेतीचा विचार याच्यामध्ये 2 मूलभूत गोष्टी या आपल्याला वेगळ्या लक्षात येतील. पहिलं म्हणजे भारतीय सेंद्रिय शेती ही दुहेरी संधी म्हणून बघितली पाहिजे. का दुहेरी संधी, तर एक वाढती निर्यात आणि स्थानिक बाजारपेठ हे सेंद्रिय शेतीचं अत्यंत महत्त्वाचं गम्य आहे असं मला वाटतं. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, जिथे भारतीय शेतकऱ्याला खर्च वाढतो आहे म्हणून त्यांच्या समोरचे प्रश्न वाढत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये कमी भांडवली खर्च आणि दर्जेदार उत्पन्न याचा जर आपल्याला मेळ साधायचा असेल तर लहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती हे अत्यंत महत्त्वाचं उपजीविकेचं साधन होऊ शकतं. हा यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आपण सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे. आता एक खूपच महत्त्वाचा भाग मी तुमच्याशी बोलणार आहे. काही आकडेवारी जर जागतिक बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की भारतात एकूण जगातल्या उत्पादकांपैकी, सेंद्रिय शेतीच्या उत्पादकांपैकी 30% उत्पादक हे भारतात आहेत. बघा हां, 30% उत्पादक हे भारतात आहेत. मात्र वर्ल्ड ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरच्या 2018 आणि 19च्या आकडेवारीनुसार, आता हा मोठा गमतीचा आकडा आहे, साधारणपणे 57.8 दशलक्ष हेक्टर्स सेंद्रिय सर्टिफाईड प्रमाणित केलेल्या शेतीपैकी जागतिक स्तरावरच्या फक्त 2.59% म्हणजे फक्त 1.5 दशलक्ष हेक्टर्स, कितीपैकी 57.8 दशलक्ष हेक्टरपैकी एवढंच प्रमाणीकरण केलेलं भारतातलं सेंद्रिय शेतीचं क्षेत्र आहे. आणि उत्पादक मात्र जगातल्या एकूण उत्पादकांच्या संख्येपैकी 30% भारतात आहे. या आकडेवारीवरनं शेतकरी बंधूंना तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपल्याकडची सेंद्रिय शेती ही मुळामध्ये त्यांच्यापर्यंत विशिष्ट पद्धतीच्या निविष्ठा पोचत नाहीत म्हणून आपण फक्त म्हणू शकतो का की ती सेंद्रिय आहे, तर कदाचित नाही म्हणता येणार. पण उत्पादक मात्र खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात, कारण किमान जमीन
आणि त्याचं धारणा क्षेत्र हे भारतातलं प्रत्येक शेतकऱ्याचं इतकं कमी आहे की शेतकऱ्यांचा आकडा मोठा दिसतो पण एकूण क्षेत्र खूप कमी आहे आणि प्रमाणीकरण तर फारच कमी आहे। याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल मी ही आकडेवारी का दिली, तर केवढी मोठी संधी भारतासमोर शाश्वत शेती विकासाची आहे हे तुमच्या लक्षात येईल, म्हणून मी फक्त ही आकडेवारी दिली। आता त्याच्या संबंधी मग काही नियामक तरतुदी किंवा काही नियामक गोष्टी कशा आहेत हे बघायला लागेल। तर आता आधी आपण थोडासा विचार करू की निर्यात करायची असेल कोणाला तर निर्यातीसंबंधी काही नियामक तरतुदी आहेत का, तर निर्यातीसंबंधी महत्त्वाच्या नियामक तरतुदी त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये व्यापार उद्योग मंत्रालयाकडून NPOP म्हणून सूचित केलेली 2002 सालापासूनची एक नॅशनल ऑर्गॅनिक प्रोडक्शन संबंधीची एक प्रणाली आहे, ती तेव्हापासून लागू आहे। आणि ही NPOPची सर्टिफिकेशन म्हणजे प्रमाणीकरणाची जी प्रक्रिया आहे ती ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग किंवा मार्केटिंग कायद्यानुसार सुद्धा ती सूचित झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग ही NPOP प्रमाणीकरणाची प्रक्रिया राष्ट्रीय कार्यक्रमात सर्टिफिकेशनच्या संबंधी विविध संस्थांना त्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यासंबंधी मी पुढे बोलणारच आहे। पण महत्त्वाचा भाग म्हणजे ही NPOP भारतीय प्रणाली ही अमेरिकेतल्या USDA, युरोपियन युनियनच्या युरोपियन कमिशन किंवा स्वित्झर्लंडसारख्या प्रगत देशातल्या निकषांना ही भारतीय NPOP प्रणाली मान्य आहे। म्हणजे NPOP सर्टिफिकेशन जर आपल्याकडे असेल तर बऱ्याचशा देशांमध्ये आपण हे आपलं जैविक उत्पादन निर्यात करू शकतो। तरीसुद्धा विविध देशांच्या निकषांचे संतुलन साधणं हे अजूनही जागतिक बाजारपेठेतलं एक मोठं आव्हान आहे असं साधारणपणे दिसतं। आता एक मुद्दा मी जर तुम्हाला सांगतोय तो थोडा बारकाईने कृपा करून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या। सेंद्रिय उत्पादनांच्या पोषण तत्वाबाबत किंवा पोषण मूल्याबाबत केले जाणारे अवास्तव दावे हे बरेचदा अयोग्य असतात हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे ऑर्गॅनिकली प्रोड्यूस्ड म्हणजे प्रत्येक वेळेला ते पोषण मूल्याच्या दृष्टीने चांगलंच असतं असं तुम्हाला विज्ञानावर आधारित सांगता येणार नाही। कदाचित ते इतर आपल्या सामान्य शेतीमधल्या उत्पादना इतकंच साधारणपणे त्या निकषावर होईल इतपतच ते चांगलं असू शकतं, ते जास्त चांगलं असतं पोषणाच्या दृष्टीने असं प्रत्येक वेळेला सांगितलं जाणं हे धोक्याचं असू शकतं। काही तर अभ्यासांमध्ये असं लक्षात आलं आहे, अमेरिकेत आत्ता एक मोठा अभ्यास झाला त्याच्यात असं लक्षात आलं आहे की काही वेळेला जैविक किंवा शाश्वत शेतीमधनं निर्माण झालेल्या उत्पादनांवर बायोलॉजिकल साधारणपणे लोड असं ज्याला म्हणता येईल किंवा मायक्रोबियल लोड असं ज्याला म्हणता येईल, म्हणजे जीवाणू आणि विषाणू यांची एकूण संख्या ही त्या उत्पादनांवर जास्त असते असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। आजच्या कोविड-19च्या आणि ह्या अशा जागतिक आत्ताच्या मोठ्या महामारीमध्ये आणि कठीण प्रसंगांमध्ये म्हणून या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे की हे निकष हे प्रत्येक वेळेला आपलं सेंद्रिय उत्पादन आहे म्हणजे ते अवास्तवदृष्ट्या पोषण मूल्याबाबत जास्त चांगलं आहे असं कोणी मुद्दामून दावा करू नये एवढंच मला सांगावंसं वाटतं। कारण त्यांनी कधीकधी आपल्याच सेंद्रिय शेतीच्या आणि उत्पादनाच्या नावाला कारण नसताना बट्टा लागू शकतो, म्हणून ही काळजी घेणं मला गरजेचं वाटतं। याच्यासोबत एक मोठा महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे। साधारणपणे जगाच्या पाठीवर गेल्या काही वर्षात हेल्थ आणि वेलनेस असे दोन शब्द आपण घेऊया। हेल्थ म्हणजे तब्येत आणि वेलनेस म्हणजे स्वास्थ्य। आता खरं जर तुम्ही बघितलं तर स्वास्थ्यासंबंधीच्या उत्पादनांचा विकास हा गेल्या 10-12 वर्षात इतका प्रचंड जगाच्या पाठीवर झालेला आहे की आज हे जागतिक स्तरावरचं उत्तम स्वास्थ्यासाठीची उत्पादनं निर्माण करण्याचं आणि त्याच्या विक्रीचं मूल्य हे जवळजवळ 707 अब्ज US डॉलर्स म्हणजे अमेरिकी डॉलर्स एवढी मोठी बाजारपेठ सध्या उपलब्ध आहे। त्याच्यापैकी काही बाजारपेठ जी सेंद्रियच उत्पादनांशी खास निगडीत आहे ती जवळजवळ 36.5 दशलक्ष किंवा युनायटेड स्टेट्स डॉलर म्हणजे अमेरिकी डॉलरच्या दृष्टीने जर विचार केला तर तेवढी मोठी बाजारपेठ 36.5 अब्ज
एवढी मोठी बाजारपेठ ही सेंद्रिय उत्पादनांच्यासाठीची आज जगात उपलब्ध आहे. याच्यातला एक महत्त्वाचा भाग मात्र लक्षात घेतला पाहिजे की ही जी काही बाजारपेठ आहे ही एकूण जी काही जगातली बाजारपेठ आहे याच्यातली फक्त 1% बाजारपेठ आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजूनही सेंद्रिय शेतीला किंवा याच्या उत्पादनांना केवढा मोठा पल्ला गाठायला संधी आहे आणि किती मोठी बाजारपेठ जगात उपलब्ध आहे आणि लोकांना ह्या वस्तू पाहिजे आहेत. असं असताना काही विशिष्ट गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की प्रत्येक वेळेला सेंद्रिय शेतीचं उत्पादन हे पूर्ण अन्न किंवा होलसम किंवा संपूर्ण अन्न असतंच का, तर त्याची काही तुलना करता येईल का, असं थोडंसं आपण बघूया. तर जैविक शेतीतनं निर्माण झालेलं म्हणजे सेंद्रिय उत्पादन आणि संपूर्ण अन्न याच्या संबंधीची काही प्रकार हे आता आपण बघूया आणि त्याचं विभाजन काही विशिष्ट प्रमाणात आपल्याला करता येतं का ते थोडंसं बघूया. तर संपूर्ण म्हणजे काय, काही इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द यांनी घोटाळा होऊ शकतो म्हणून मी त्याविषयी थोडंसं जास्त विस्ताराने बोलायचा प्रयत्न करतोय. संपूर्ण म्हणजे काय असं जर समजा तुम्ही बघितलं तर तुम्हाला साधारण दिसेल पूर्वी आपण साधं तेल खात होतो, लाकडी घाण्यावरचं आलेलं तेल खात होतो. ते रिफाईंड तेल नसायचं, म्हणजे ते अनरिफाईंड असायचं. ते खरं म्हणजे संपूर्ण तेल होतं. त्याचा रंग हा पांढरा झालेला नसायचा, ते थोडंसं रंगीत असायचं, थोडंसं काळसर असायचं. खरं म्हणजे ते होलसम म्हणजे चांगलं तेल. आजकाल तुम्हाला मोठ्या शहरामध्ये लाकडी घाण्यावरचं तेल हे विशिष्ट पद्धतीने विक्री होताना दिसतं. तर ते संपूर्ण आहे. ते जैविक आहे की नाही हा वेगळा भाग आहे. म्हणून जैविक किंवा सेंद्रिय आणि संपूर्ण याची सुद्धा तुलना करणं हे आजकाल महत्त्वाचं झालं आहे. ताजे म्हणजे काय, तर ताजे म्हणजे जे साधारणपणे प्रोसेस केलेलं नाही, म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया केलेलं नाही. आता तुम्ही बघा, आता आपण आंब्याच्या सीझनमध्ये बोलतोय. आंबा हा या उन्हाळ्याच्या 2-3 महिन्यातलं पीक आहे, पण आंबा आता 12 महिने केव्हाही पल्पच्या स्वरूपामध्ये मिळतो. आता तो पल्पचा आंबा हा खरं म्हणजे या 3 महिन्याच्या सीझनमध्ये असलेला आंबा खाण्याच्या इतकं चांगलं का, ते होलसम आहे का, तर ते प्रमाणीकरणाच्या दृष्टीने होलसम नाही. सेंद्रिय असलं तरी पण ते जर समजा प्रोसेस केलं तर होलसम म्हणजे संपूर्णांना राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्या विशिष्ट सीझनमध्ये त्या विशिष्ट वातावरणामध्ये येणारं फळ किंवा पीक खाणं हे जास्त चांगलं, ज्याच्यामध्ये ॲडेटिव्स टाकलेले नाहीत आणि ते जेनेटिकली मॉडिफाईड नाही, जे मृत किंवा शिजवलेलं पॅक केलेलं असं नाही, तर ते ताज्या स्वरूपातलं आहे आणि म्हणून ते निकृष्ट नाही आणि पोषक आहे. सेंद्रिय शेती ही या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते. त्याचं कारण पोषण मूल्यापेक्षा त्याच्यातल्या प्रमाणीकरणाशी त्याचा जास्त संबंध आहे. आता इथून पुढे जो भाग आहे तो आपण थोडं मग हे प्रमाणीकरण कसं केलं जातं याच्या संबंधी जरा इंग्लिशमध्ये ज्याला आपण सर्टिफिकेशन असं म्हणू शकतो, ते साधारणपणे इंडिया ऑर्गॅनिक या नावाने जे सर्टिफिकेशन केलं जातं ते निर्यातीसाठी आहे. म्हणजे भारतातनं ज्याची निर्यात केली जाते त्याला इंडिया ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हे मिळतं. आणि जैविक भारत, प्रोसेस्ड पॅक साठी हे साधारणपणे मानक विशिष्ट पद्धतीने आता तयार झालेले आहेत. आता याच्यासाठी काही ॲक्रिडेटेड म्हणजे या प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांना भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. हे कोणतं उत्पादन कशा पद्धतीने प्रमाणित करून घ्यावं याच्यासाठी. त्याच्यासाठी ते ताजं आहे का, शुद्ध आहे का, नैसर्गिक आहे की नाही आहे, विशिष्ट पद्धतीचं प्रमाणीकरण मिळालं आहे की नाही. आता तर आयात केलेल्या गोष्टींना सुद्धा FSIच्या प्रमाणीकरणाची गरज आहे. आता सरकारने प्रमाणित केलेल्या आणि USDA म्हणजे युनायटेड स्टेट्स ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी सुद्धा त्याचं सर्टिफिकेशन मान्य केलेलं आहे. अशा काही संस्था ज्या भारतात काम करतात, ज्या हे प्रमाणीकरणाचं काम जैविक किंवा शाश्वत शेतीच्या उत्पादनांचं करतात, त्यातली एक 4-5 नावं आपण थोडी बघूया. याच्यामध्ये इकोसर्ट औरंगाबादमध्ये असलेली, BVQI मुंबईची, किंवा अगदी नॅचरल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आपली पुण्यातली, ह्या सर्टिफाईंग एजन्सीज किंवा ह्या प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांना भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. उत्तरांचलमधली उत्तरांचल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सीसुद्धा डेहराडूनला जी आहे त्यालाही अशी मान्यता आहे, ते उत्पादन सर्टिफाय करू शकतात. वनसर्ट एशिया ही जयपूरची जी कंपनी आहे यांनासुद्धा अशा प्रकारचं प्रमाणीकरण करण्याचं भारत सरकारने मंजुरीपत्र दिलेलं आहे. राजस्थान ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे ROCA, ती पण जयपूरला आहे, ती सुद्धा या प्रकारचं काम करते. हरियाणामध्ये SGS आहे, ते सुद्धा प्रमाणीकरणाचं काम करतात. कर्नाटकामध्ये
IMO कंट्रोल आहे किंवा APOF AOCA ही साधारणपणे बेंगलोरला असलेली अशीच एक सर्टिफिकेशन एजन्सी आहे. ही नावं सांगण्याचं कारण काय आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांचं महत्त्व हे सेंद्रिय शेतीच्या उत्पादन विक्रीसाठी जागतिक किंवा आपल्या इथल्या लोकल मार्केटसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. इंडोसर्ट ही कोचीनची सुद्धा अशीच एक संघटना आहे जी हे सर्टिफिकेशन देते. आता या सेंद्रिय अन्नासाठीची विस्तारात चाललेली बाजारपेठ ही आपण लक्षात घेतली पाहिजे. गेल्या 5 वर्षात शेतकरी बंधूंनो दरवर्षी ही सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ 20 ते 30% वाढते आहे. दरवर्षी 20 ते 30%. आणि सध्या पेठ अगदी 19-20 सालाचा जर विचार केला तर 31 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी ही बाजारपेठ आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं ती संपूर्ण जागतिक अन्नधान्याच्या बाजारपेठेच्या फक्त 1% आहे. म्हणजे अजून केवढा मोठा पल्ला आपण गाठू शकतो आणि किती मार्केट आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याची तितक्या मोठ्या प्रमाणावर मागणी पण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण काही 1-2-3 प्रमुख बाजारपेठांचा सुद्धा त्यासाठी विचार करू. आज अमेरिकेची बाजारपेठ जर समजा तुम्ही बघितली तर 12 अब्ज अमेरिकी डॉलरची आहे. त्याच्यानंतर जपानची बाजारपेठ जर बघितली तर जवळजवळ 3 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. युरोपची संपूर्ण युरोपीय समूहाची जर बाजारपेठ बघितली तर ती 10 ते 11 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की पाश्चिमात्य देश खरं म्हणजे जिथून रासायनिक शेतीचा उगम भारतीय शेतीत झाला तिथे आता सेंद्रिय शेतीच्या बाजारपेठेचा मोठा प्रसार होतो आहे. भारताने आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण मूलगामी सेंद्रिय शेतीचा विचार, नैसर्गिक शेतीचा विचार हा भारतात हा परंपरेने खरं म्हणजे आलेला होता. त्याचं प्रमाणीकरण आणि त्याची विक्री व्यवस्था याच्यात आपण कमी पडत असल्यामुळे अजूनही टक्केवारीच्या दृष्टीने आपण खूप कमी आहोत आणि मोठी बाजारपेठ चांगल्या संधी आपल्या शेतकऱ्यांना त्यासंबंधी उपलब्ध आहेत. आता थोडंसं पुढे जाऊया की हे सगळा विचार करत असताना मग आपण फक्त गहू, तांदूळ अशाच मुख्य पिकांचा विचार करायचा का भारतात परंपरेने चालत आलेल्या काही. आता मी असं म्हटलं परंपरेने चालत आलेली तर तुमच्या लक्षात येईल ज्वारी, बाजरी, नागली किंवा नाचणी ह्या ज्या गोष्टी आपल्या अन्नामध्ये ज्या कायमस्वरूपी 15 वर्ष 20 वर्षापूर्वीपर्यंत होत्या त्या सगळ्यांच्याच रोजच्या अन्नामध्ये कमी झाल्या हे तुम्ही सगळेच जण मान्य कराल. मग थोडासा वेगळा विचार पोषण मूल्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीमध्ये सरळ वाणांच्या वापराने आपण हे संपूर्ण अन्न अगदी राजगिऱ्याचं सुद्धा उदाहरण घेता येईल हे आपल्याला वापरता येईल का. तर त्याच्यासाठी इक्रिसॅट सारखी एक जागतिक संस्था जी हैदराबादमध्येच आहे त्यांनी एक नवीन इनिशिएटिव्ह किंवा एक नवीन मोठा प्रकल्प सध्या एका स्मार्ट फूड या प्रक्रियेअंतर्गत जगात ते सध्या काम करत आहेत. स्मार्ट फूड आता अर्थ काय तर त्याची व्याख्या फार चांगली केली आहे. ते अन्न जे ग्राहकासाठी उत्तम आहे म्हणजे तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पोषण घटकांनी युक्त असलेलं अन्न म्हणजे पृथ्वीसाठी उत्तम आहे. म्हणजे काय तर ज्याला कमी पाणी लागतं, सर्वाधिक गरम किंवा कोरड्या हवामानातही जे वाढू शकतं आणि जागतिक हवामान बदलांशी सुद्धा जी पिकं पटकन सामावून घेऊ शकतील अशी पिकं ही संपूर्ण अन्नामध्ये घेतली पाहिजेत, स्मार्ट फूडमध्ये घेतली पाहिजेत. आता तुमच्या लक्षात येईल या पिकांमध्ये मग काय येईल. पूर्वीची ज्याला कोर्स मिलेट्स भरड धान्य म्हणायचे आणि प्रोफेसर स्वामीनाथन त्याला पोषक धान्य म्हणायला लागले म्हणजे न्यूट्री सिरियल्स म्हणायला लागले. ती ज्वारी, बाजरी, नागली ही पिकं त्याच्यामध्ये येतील, राजगिरा ही पिकं त्याच्यामध्ये येतील. म्हणून ग्राहकासाठी उत्तम आणि पृथ्वीसाठी उत्तम. या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचा भाग ते शेतकऱ्यासाठी पण उत्तम पाहिजे. आता जर ते शेतकऱ्यासाठी उत्तम असेल तर याचा अर्थ काय. अशा प्रकारच्या पिकांना कमी कीड, कमी रासायनिक खतांचा वापर, कमी पाणी
आणि प्रतिबंधात्मक नैसर्गिक शक्ती ज्याच्यामध्ये जास्त आहे अशा पिकांचा वापर म्हणजे स्मार्ट फूड. म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्वारी, बाजरी, नागली, राजगिरा या गोष्टींचा वापर लक्षात घ्यावा लागेल. राजस्थानसारख्या राज्याचा आपण विचार समजा आत्ता केला, आपण देशाचा विचार करतोय म्हणून, तर संपूर्ण देशात आपल्या आत्ता 9 मिलियन हेक्टर्स म्हणजे जवळजवळ 90 लाख हेक्टरपर्यंतचं क्षेत्र हे बाजरीखाली आहे मित्रांनो. मिलियन हेक्टर क्षेत्र फक्त राजस्थानमध्ये आहे आणि उरलेलं 4.5 मिलियन हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि थोडासा पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग इथे आहे. पण हे बाजरीचं क्षेत्र कमी व्हायला लागलं. मग ते कुठल्या पिकाने घेतलं असं जर तुम्ही बघितलं तर ते गहू, काही प्रमाणामध्ये जिथे पाणी आलं तिथे तांदूळ आणि महाराष्ट्रासारख्या काही ठिकाणी तर सोयाबीन या पिकांनी ते घेतलं. आता तुमच्या असं लक्षात येईल हे पोषण मूल्याच्या दृष्टीने योग्य नाही. सेंद्रिय शेतीमध्ये देशी वाणांच्या वापरासोबत कीटकनाशकांचा वापर नाही आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून जर हे करायचं असेल तर पोषण मूल्याचा विचार करून हे केलं पाहिजे. आता विषयाच्या थोडं शेवटच्या भागाकडे येताना मी तुमच्याशी 3 महत्त्वाचे मुद्दे बोलणार आहेत. ते कृपा करून शेतकरी बंधूंनो अतिशय शांतपणे ऐका आणि तुमची मतं मला कळवा. सर्व शेती तंत्रज्ञ, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स किंवा शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे प्रति हेक्टर किंवा प्रति एकर जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल या संबंधीचं शास्त्र. दुसरा भाग विज्ञानाचाच, पोषण मूल्यासंबंधीचं म्हणजे न्यूट्रिशनिस्ट असं ज्याला इंग्रजी म्हणतात, त्या शास्त्रज्ञांना काय शिकवलं जातं तर जे पिकवलेलं आहे त्याचं पोषण मूल्य योग्य आहे की नाही हे न्यूट्रिशनिस्ट सांगतात. आणि आता मेडिकल प्रोफेशनल्स म्हणजे वैद्यकीय शास्त्र म्हणजे डॉक्टर्स काय करतात तर हे सगळं खाऊन ज्यांना कुठला आजार झाला तो आजार झाला तर त्यांना कसं ट्रीट करायचं, त्यांना कसं बरं करायचं याची औषधं देणं हे कोणाचं काम? डॉक्टरचं काम. आता मी काय म्हणतोय ते बघा, खरं म्हणजे शेतीचं उत्पादन वाढवताना ते उत्पादनच पोषण मूल्यासकट आहे की नाही हा विचार शेतीशास्त्रामध्ये शिकवला गेला पाहिजे. आणि मग जे आपण खातो तेच जर आपल्या चांगल्या औषधासारखं झालं तर औषधं घेण्याच्या ऐवजी चांगलं अन्न खाण्याने औषधं खाण्याची क्रिया कमी होईल का असा विचार करावा लागेल. आणि मग त्याला आपण संपूर्ण अन्न असं म्हणू, न्यूट्रिटिव्ह फूड असं म्हणू, पोषण मूल्य असलेलं म्हणू. ते पोषण मूल्य असलेलं सेंद्रिय शेतीतलं उत्पादन जर आपण घेतलं तर त्याचा एक वेगळा विचार जो कधी मी तुमच्याशी पुढे बोली नाही, ज्याला म्हणजे जैविक पोषण मूल्य वाढवण्याच्या क्रियेमध्ये मी त्याच्यात गेली 10-12 वर्ष बरंच काम केलं आहे. पण तो आजचा विषय नाही, त्याच्यामुळे तो मी आत्ता बोलणार नाही, तो नंतर आपण कधी बोलू. त्या संबंधीचा विचार हा खूप महत्त्वाचा आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून शेतीशास्त्र, न्यूट्रिशन म्हणजे पोषण मूल्याचं शास्त्र आणि वैद्यकशास्त्र ह्यांनी एकत्र जर समजा काम केलं म्हणजे ब्रिजिंग द गॅप म्हणजे एकत्र काम 3 शास्त्राच्या या शास्त्रज्ञांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याचा मूळ गाभा हा शेतीशास्त्रात आहे. जे खातो ते पोषण मूल्याचं असलं पाहिजे, ते रसायनविरहित असलं पाहिजे आणि ते मग आपल्याला जोडता येईल भारतीय जीवन परंपरेशी. ती जीवन परंपरा कसली आहे तर ती स्वस्थ वृत्ताची आहे. म्हणजे ती भारतीय आयुर्वेद शास्त्राशी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ आयुषशी सुद्धा जोडलेली आहे. ती मुख्यतः पारंपरिक औषधी पद्धतीशी जोडलेली आहे. जे चांगलं खाल्लं तर तब्येत चांगली राहील. पौष्टिक अन्नाची निर्मिती, पौष्टिक अन्न खाणं आणि मग त्या 4 प्रमुख गोष्टींचा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. ते 4 प्रमुख घटक कोणते तर ते घटकांचं व्यवस्थापन आपण केलं तर ते करू शकतो. ते 4 घटक म्हणजे वातावरण, जीवनशैली, आरोग्य सेवा आणि मानवी जीवशास्त्र. या 4 गोष्टींचा एकत्र उपयोग हा सेंद्रिय किंवा शाश्वत शेतीमध्ये करता येतो. त्याला हे प्रमाणीकरण करता येतं आणि मग त्या दृष्टीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जैविक शेतीच्या उत्पादनांचा प्रमाणीकरणानंतर उपयोग करू शकतो. जागतिक किंवा स्थानिक बाजारपेठ आपण काबीज करू शकतो. या उहापोहासह अत्यंत महत्त्वाचा भाग तुमच्या सगळ्यांसाठी ज्या
कृतिशील शेतकऱ्यांनी या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आज भाग घेतला, त्या सर्वांचे परत आभार. आणि हे माहिती आणि ज्ञान तुमच्यापर्यंत देण्याचा आणि मला काही घेण्याचा जो समृद्ध अनुभव मला मिळाला त्याबद्दलही आभार. आता निश्चित मीच स्वतः काही प्रश्न काढले होते, असे तुमचे प्रश्न हे ह्याच्याबद्दल येतील. ते प्रश्न तुम्ही कृपा करून आपल्या नेचर केअर फर्टिलायझरच्या नंबरही तुम्हाला सांगतो, 9881584160. मराठीमध्ये परत नंबर सांगतो, 9881584160. याच्यावर तुमचे प्रश्न आणि सूचना हे जरूर कळवा. परत हा अत्यंत समृद्ध अनुभव मला आपण दिलात याबद्दल अत्यंत आभारी आहे. शेतकरी बंधूंनो, जागरूक राहा, निरोगी राहा आणि समृद्ध व्हा. पुनश्च नमस्कार आणि धन्यवाद.